अहिंसा क्षांति आर्जवम् आचार्य उपासनां शौचम् इंद्रियार्थेषु निग्रहः बघा जन्म जरा व्याधी दुःख दोष त्याचं वर्णन आहे आता. जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुषी आणि ते अंगानेच येतात देखे दुरून येतात. पुढे येणार आहे नाही. जर मुक्त झाला नाही पुनर्भजनानं जन्म आला की कोणाला घेऊन येतो? मृत्यूला घेऊन येतो. मृत्यूला घेऊन येतो का आणखी काय घेऊन येतो? अरे सगळं घेऊन येतो. आपला गबाळा सगळं घेऊन येतो. व्यवहार आहे. शरीराला की शरीराच्या बरोबर जन्म, पुढे मृत्यू, पुढे वार्धक्य आणि पुन्हा आणखी नाना प्रकारचे रोग विकत आणावं लागते का रोग? त्याचंच वर्णन आहे बा. जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे पुढे येणार आहे सगळे महाशय सगळे. याची दिंडी काय होणार आहे? पुढे येणार आहे. मग काहीतरी सोय करून ठेवली पाहिजे ना. मग दुरून येतात देखे दुरून येतो. आल्यानंतर नाही, येण्याच्या पूर्वी. कोरोना येणार आहे पूर्वीच काय राहायचं? कशा का प्रकारे 2-4 दृष्टांत इथे दिले बा. साधक व्यवसाय हे बा आहे ना. साधक व्यवसाय का उपसर्ग योगी पावे गुण्या पुऱ्या थमादेवी. साधक व्यवसाय साधना करणारा जो साधक असतो ते साधक साधना करीत असताना काही विघ्न येतात. व्यवसाय म्हणजे काही भूत म्हणा पिशाच म्हणा वगैरे आधी करून आणि त्या साधकाला त्याच्याकरता जाणून असावं लागत असं काय असावं लागतं. आता इथे येणारा विद्यार्थी आहे, घरच्या सोयी वेगळ्या आणि इथं आल्यानंतर तरी काल आजचा चांगला आहे बघा, बरं का, साधकाच्या दृष्टीने अनुकूल आहे. पूर्वी काही नाही बाबा, दुष्काळी वर्णन आम्ही असायचे ना. मग कोणाला भाकरी दिसू जाईल मग ते मुलं पेटीत भाकरी ठेवायची. त्याला क्रूर लावायचं काय राहायचं ते सुद्धा म्हणजे अशी गोष्ट सांगतात. त्याला कोणीतरी हरभरे दिले आहे. माझं ते सोंगडी, त्याच्यात परमात्मा सोंगडी. बरं यांना दिसले तर काय मागतील? काहीतरी मागतील. म्हणून आपल्या खोतीमध्ये गेलं आणि कोणाला न देताना खायला काय गेले. आता ते काय खाऊन राहिला? फुटाणे वेगळे हरभरे. फुटाणे भाजले असते हरभरे म्हणजे, आणि ते खाते वेळी कडकड कडकड खायला काही ते गप्पा बसत असते. एकदा आम्ही ते नथो आणि आम्ही 4-5 नाग पोरं होतो. एखाद्या घरी बोलावून नेलं स्वागत म्हणून, पण ते कोंबड्या होत्या आणि ते गुराडा एका ठिकाणी बांधून ठेवला कपड्याने. आता नथो आरामी असे बसलो. ते काहीतरी आलूबुवा म्हणा काहीतरी बुवांची बशी यायची, त्याच्या अगोदर खुडखुड खुडखुड करत जाय काहीतरी असेल. एका कोंबडीने त्या याच्यातून उडी मारली बघा आणि नेमक्या नत्तवाच्या हातातली बशीच पडली. त्यांचा स्वभाव आहे, शब्दाचा स्वभाव. त्याप्रमाणे हरभरे खातेवेळी दातावर आदळतात. त्याचा स्वभाव कसा आहे? कटकट कटकट. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले, बोले हे सुधावा काय करतो?
काही खातो का? म्हणलं काही खात नाही. मग कुडकुड करते का? म्हणलं थंडीमुळे. कशामुळे? जा म्हणलं तू असाच राहते. शेवटपर्यंत काय होता? दरिद्रीच होता. कशा करता सांगितलं? उपसर्ग योगी उण्या पुऱ्याचा ओथंबावी. उपसर्ग योगी म्हणजे योगी पुरुषाला काही रिद्धी सिद्धी वगैरे आदी करून प्राप्त होत असतात. हाही सुद्धा आणि असं आहे ना, फलाच्या दृष्टीने व्यभिचार आहे. कारण त्याच्यातच गुंततो. कशात गुंततो? चला महाराज आमच्या घरी चला, तुमचे पाय लागू द्या. आता पाय लागू द्यायचे आहे तर काय नक्की अर्धे तोडून ज्यानं त्याची नाही का निंदा करीत ती पर्या काय अनुतापन पाहिजे. ते हे सगळ्या कार्याच्या अडचणी आहे सगळ्या. उन्या पुऱ्याची होतं भाई. आपण भिंत बांधतात नाही आपले जे कामगार लोक, एक ओथंबा असतो तो सरळ असला पाहिजे. काय तो जर सरळ नसला तर भिंत वाकडी तिकडी आहे. जन्मांतरीचे सर्पा म्हणून नरके. सर्प आहे जन्मांतरीचे सर्प. तो मोठा हे प्राणी आहे बघा. त्याला जर काही कमी जास्त इजा केली तर बरोबर तो नेमकं 10 माणसं झोपले असेल तर ज्यानं इजा केली त्याच्याच जवळ जातो तो, इतराच्या जवळ जात नाही. नुसता जवळ जातो का आपण? सर्पाच्या जवळ येणं का तर काही उशी आहे कधी? मग सर्पाचा दृष्टांत या ठिकाणी घेतला. सर्पा म्हणून तेही अतिचा जन्माची उणे जो आहे. आपल्याला एकच जन्म झालेला आहे, किती जन्म झाले सांगता येत. बरं कोणत्या कोणत्या जन्मामध्ये आपण कुठच्या अंड्याचे जाराचे वगैरे याच्यामध्ये होतो, त्याचा काही नियम करता येत नाही. जातीचा जन्माची उणी जो आहे तर म्हणतो आता मागचे जन्म जसे गेले नाना प्रकारचा काय झाला त्रास झाला, पुढे येणाऱ्या जन्मात काय होईल? मग आता सावध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? अतिथा जन्माची उणे जो आहे कशा प्रकारे सावध खोपतो त्याला तेव्हा. डोळा हरळणा विरे गाई कोत म्हणजे डोळ्यामध्ये जर खडा गेला निघेपर्यंत माणसाला बेचैन करून सोडला. मग आनंद किंवा होत असो, ज्या वेळेला निघेल त्यावेळेला घाई कोतून चिरे. तुमचा पाय जर एखाद्या लोखंडावर पडला, काचेवर पडला आणि ते काच जर आत घुसली निघेपर्यंत माणसाला काय देते? त्रास देते. त्याच्या मानाने आपला काटा बरा आहे बरं का. वाईट आहे पण वाईटातला चांगला आहे. काच मात्र फार सडत नाही. काच काटा काय होतो? सडतो. एक एक पैसे काळीचे नवेसे जन्म का. त्याप्रमाणे अनंत जन्म आपल्याला आले. त्याच्यामध्ये जन्माचं दुःख, वाकरतग्याचे दुःख सारखी त्याला आठवण असते. आणि तो कसा समजतो म्हणे पोई गडपे निघाला हा मुत्रंगे निघाला कटारे म्या चाटला कोचेसे. मनुष्य जो जन्माला जो कोणी प्राणी माणूस नाही का तर काय वरून झाडाला लागतो का माणूस? कोणातरी आईचा काय करावं लागतो उदरामध्ये आणि आश्रय घ्यावा लागत असं. मग त्याच्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ऐसाईसी या परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते मी न करी ऐसे होय. अशा रीतीने जन्मापासून तो सावध राहतो आणि पुन्हा आपल्याला जन्म येऊ नये एवढी तयारी काय करतो करून ठेवतो. हरी कशा प्रकारे हरिओम जावया ज्वारी जैसा डाया का वैरा बापाची या पुत्र जसे. हरिओम जावया ज्वारी जैसा डाया. पत्ते खेळतात ना, मग एखाद्यावरती मग हे पत्ते म्हणजे मौज म्हणून नाही, पैशाचा काय राहतो. मग एखाद्या माणसाचे डाव लावले पण
याला मिळत ना 500 रुपये काय केले. 500 रुपये मिळाले पाहिजे वर्ष. माझा थोडे मग 600 रुपये लावतो किती. तेच दृष्टांत ते आणि दिलेलं आहे. म्हणे मी ते अनाथ नाही का की वैराबापाच्या पुत्राचे ते वैराबापाच्या म्हणजे आहे का तुमच्या यांनी यज्ञ केला होता. परीक्षित राजा कशाने मारला. त्याच्याकरता सर्पयज्ञ केलेला होता. मारल्याची निरागे पाठीचा जीव सोड मागे आणि त्याने आक्षेपे लागे जन्माले. मारल्याचे एखाद्या माणसाने मारलं त्याला त्यावेळेला डास नाही घेता आला किंवा ना किंवा तरी सूड गवल्याशिवाय पुत्र बापाचे मारल्याचे लागे पाठीचा सूडचे मागे तर बरोबर. आणि सूड काय करतो बघू का हे ना अलीकडे पेपरमध्ये वाचा. घृणात्मक आणि निर्दयपणा असतो. काय मेल्यानंतर सुद्धा ते तुकडे करतात का. आता मेला ना काय झालं तरी सुद्धा सर्प मेला तरी हाणतातच. एक 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 दृष्टांत. आक्षेपे लागे जन्मापाठी परी जन्म तिथे लाज नसन्नी दयाचे नील संभाविता निसते नजिरेचे. जन्म तिथे लाज. जन्माला येण्याची काय खरी लाज आहे. फाटका सदरा घातला ही काय नव्हे लाज नाही. पण पुनर्जन्म हे काय खरी तर मला येईल की पुढे माझ्या दैवी संपत्तीचे गुण आहे ना त्याच्या रे पदाचं वर्णन आहे नाही का. जन्माला येणं हीच खरी काय लाज आहे. खाली येणं तिथे घेतलेल्या वयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग दानम दमश्च स्वाध्याय स्वाध्याय तपार अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती दयाभूतेश ह्री आणि मगाच्या पराम तेज क्षमा धृती सुंदर त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. एक 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 दृष्टांत. संभाव्यता निस्तेज नजिरेची मृत्यू पुढं आहे. आजी कल्पांतिका मग पुढे आपल्याला मृत्यू येणार आहे. आजच तो सावध धरून राहतो का. आजीची सावध होय सावध जाऊ नाहीतर मग आता मृत्यू ठेपला ना आता सावध होता. घराला आग लागली म्हणला तर काय विहीर खोदा पाणी टाकणार. शहाणपण आहे का वेळेवर नाही. ते घर जळून जरी डाग झालं तर विहिरीला पाणी लागेना घर काही विषय. माझी अथाव म्हणतात तरी याचा पंडस होता पोहणारा येता कासे जेवी. एखाद्या याच्यामध्ये आहे ना भोवरे असतं बरं आणि भरपूर पाणी असते त्याच्यामध्ये खाली हे म्हणजे मगर बिगर असतं. मग अशा नदीतून पलीकडे मला जायचं असेल मग शहाणा मनुष्य कशी उडी टाकत असतो का कासोटा बांधून टाकतो नाहीतर पाय गुंतला की. त्याप्रमाणे कल्पांतिका पायी येणारा जो मृत्यू आहे तो आजच येऊन राहिलेला असं पाहतो. अथाव म्हणता म्हणजे भरपूर पाणी आहे ज्या विहिरीला किंवा नदीला आणि थडीवर असणारा मनुष्य पोहणारा आहे कासोटा बिसोटा बांधून असं तयार होत असं. का न पावतारणाचा ठाव सांभाळीचे जे यावं ओढण सुईचे घावं न लागत असे. का न संपतात पावतारणाचा ठाव रणात जाण्याच्या वेळेला कसं जावं लागत असं नाही का. एका पळीपंची पात्र घेऊन जायचं का जेवायला चाललं आहे का कुठं चाललं आहे परत येईल की नाही काही सांगता येत नाही. मग सावधगिरीने जातो कसा जातो त्याप्रमाणे ओढणं सुईचे घावं मध्ये वरून वारवत असतो ढाल असते. आता युद्ध केलं ते संपलं. मला शिवाजी महाराजाच्या वेळेला तानाजी महाराजाच्या वेळेला ते युद्ध असायचं तलवारीचा
मला अशी तलवार मारणार, ढालाशी लपून ठेवतो का नको. म्हणलं काय चांगली ढाल आहे, तुटून गेली तर विकत भेटणार नाही. मग ढाल काय करतो, पुढे ठेवतो. एक दृष्टांत तुम्ही बघा, ज्याची अरे नाही तर मरण येईल ना, काय येईल. एखाद्या माणसाने दगड मार लागली, तोंडावर बसणार, कुठे बसणार. मग शहाणा मनुष्य काय करतो, असा हात करतो, डोळ्याला लागू नये. हाताला लागलं तरी, पण डोळा हे महत्त्वाचं काय इंद्रिय आहे. तर म्हटलं हाताला दगड लागला तरी दृष्टांत पाय पावना पेना वाटवदा तो आजीचं वैजे सावधा आणि जीवन वाचता औषधा दावे. पाय पा पेना वाटवदा म्हणलेच उद्याचा मुक्काम सगळा कोणाचा चोराचा आहे. कुठे आहे ते एकाने वारी असताना ज्ञानेश्वर महाराजांनी, त्याच्यात लोकांना माहिती आहे कुठे चोर लोक असतात. त्याच्यात जेजुरी प्रसिद्ध आहे. आणि ते रात्रीच्या प्रभीच्या शौचाकडे जात असतात. मग चोरले पोरा असे जागोजागी उभे राहतात. स्नानाला मिळाले तर कपडे ठेवले असतात ना, म्हणजे बरोबर स्नानाला इकडे गेला नाही तर काही युक्ती करत असतात. पेढे घेऊन येतात, पेढे पेढे ते, आणि आपलं सामान ठेवतो इकडे आणि पेढे पेढे करतात तिकडे. तिकडे सामान जाते. सामान काय झालं, सामान काय झालं, पेढे विकणारच म्हणतो असं ठेवायचं असते का. आपला संपलं. औषध घ्यायचं असते किंवा मेल्यावर डॉक्टरने यायचं असते. एक सिरियस केस होती, एक इमर्जन्सी. मध्ये घरचे लोक गेले, म्हणले डॉक्टर लवकर चला. बरं काय मग पेशंट वाचतो की याला काही पेशंट तपासायचे ते काय होते. आणि मग म्हणायला लागलं चला तुमच्या पाठीमागे. पण बसला आपला पेशंट तपासा. आणि तिकडे कोण गेला, जाऊन घेतो पेशंट काय झाला. हां, आणि मागावर कोण आला, सुट्टी आपली जोडी बिडी घेऊन आला. मग ते घरचे लोक म्हणाले या डॉक्टर साहेब बरं आहे म्हणाले, याच्यातला बरं का आपल्या पोटातला डॉक्टर नाही ना खरं ना. मला म्हणलं काय करा, या म्हणजे लवकर या, आता चालू लागा कुठे मसनात. डॉक्टर आला पाहिजे किंवा प्राण जाण्याच्या अगोदर. अलीकडे गुन्हा मानतं सगळे पेशंट थांबून ठेवले. इमर्जन्सी केस असते तर काय करावं लागेल. रात्रीसुद्धा 2 वाजता असो का 4 वाजता असो जबाबदारी असते. एक दृष्टांत आहे. ऐसे काय ऐसे तरी घडे जे जळत घरी सापडे. मग म्हणे कुवाडे कुवाडे. घराला आग लागली आणि विजवायला काय पाहिजे, पाणी. म्हणलं आता काय करा, अंगणामध्ये काय खोदा, विहीर खोदा. आणि मग पुढे पाणी लागल्यानंतर पाणी लागेल ना, घर जळाचं काही थांबेना. तेव्हा एक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजाचे घेण्यासारखे आहे. कुवा म्हणजे विहीर. पंढरी काय चोंडे पाथर गेला, तैसेने जो बुडाला आणि बॉम्बेही सगट निघाला. दृष्टांत आहे. एखादा मनुष्य आहे ना, मग तो काय असं पोहण्याकरता गेला. मग हाका मारायचे असते ना, काय मग हाका किंवा मारता येत असतात जोपर्यंत तोंड आहे वर आहे. आणि एकदा पाण्यात गेल्यानंतर पाण्याचा स्वभाव आहे बोले ना बोलू दे. खाली गेला की कोणीतरी श्रीमंताचा पोरगा नादी होता जरा पोहण्याचा, काय परदेशातून शिकून आला. म्हटलं आपल्या इथं गावामध्ये
विहीर आहे. पोहण्याचा नादी असल्यामुळे बघ सोबत काय घेऊन बसला, सप्ती घेऊन बसला आणि पुढे पाण्यामध्ये गेला. कपडे बिपडे काय केले, मध्ये कपडे सांभाळायचे. मित्राला सांगितलं, म्हणले कामगाराला, कपडे काय करायचे बरं का, चांगल्या प्रकारे काय चोराचा रस्ता असतो असं बरं. कपडे सोडून कुठं जायचं, पुन्हा पुन्हा सांगितलं कपडे सोडून काय करायचं नाही. आणि पोहण्याकरता गेला. थोड्या वेळाने भोवरात सापडले का, वर जायचं आणि खाली यायचं आणि खाली जायचं. आणि जो एकदा खाली गेला तर पुन्हा काय नाही आला. मग त्याचा मालक होता कोणीतरी, ज्याचा मुलगा होता तो आला, त्याचा बाप आला. अरे म्हटलं आमचा मुलगा कुठं आहे, म्हटलं पाण्यात आहे की. अरे पण म्हटले पाण्यात दिसत नाही वर, कुठे आहे तो. म्हटलं आता वर दिसत नाही, थोड्या वेळाने दिसेल की. बरं. अरे म्हणलं मेला का तो. ते म्हणलं तुम्ही म्हणा, आम्ही म्हणत. अरे पण म्हणाले मरायच्या वेळेवर काही हाका बिका मारल्या होत्या. म्हणलं तुमच्या मुलाला सांगितलं होतं कपडे सांभाळायचे, कुठे पोहणं फिरणं नाही येत होतं का. तर म्हटलं पोहणं, पण तुमच्या मुलांना सांगितलं काही केलं तरी कपडे सोडून. मग त्याला पगार जास्त दिला असं. जाऊ द्या, दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजाचे गोळे. तो बोंबेही सकटने मला आणि कोणला सांगे. एकदा मिळाल्यानंतर हा इथे बुडाला असं कोण सांगेल. संपला. समर्थेची वैर जया पडले हाड खाईर, आणि तैसा आठे प्रहार परजून. असं वैर कोणाचे पडलं, समर्थ माणसाचे. समर्थेची वैर आणि जया पडले हाड खाय. सामान्य नाही ते बरं का. हाड खायर म्हणजे ते बगड्याचं हाड असतं आणि बगडा, आणि मासोळीचं काय असते हाड असते. जिवंतपणे तर वैरायचं आहे, मेल्यानंतर सुद्धा कधी ते बगड्याचं हाड मासोळीचं हाड, बगड्याचं हाड मासोळीच्या हाडाला लागतं बरं त्याचं पाणी होऊन जाते. याला हाड खायर म्हणणार. असं विशिष्ट असते एक दृष्टांत. मग जैसा आठही प्रहार परजून. मग तिथे आठही प्रहार म्हणजे 8 तिरी 24. आता पाकिस्तान आपला भारत देश आहे, हे साधं बहीर आहे का हाड खायर आहे. चीनचा आणि भारताचा कोणता बहीर आहे. केव्हा चीन आपला हिंदुस्थान हिमालयाला आपल्या नकाशात दाखवेल काही सांगता येईल. ते बघा एक नारा होता पद्मवलं आपल्याला राहायचं, त्याच्यामध्ये बरोबर इतकं दाखवलं हिंदीची नाही भाई भाई, हिंदीची नाही भाई भाई. भाई भाई म्हणता म्हणता हिंदुस्थान कुठं घेतला, आपलं हिमालय कुठं घेतला. तोंडाने काय म्हणतो हिंदीची नाही भाई भाई, आणि भाई भाई म्हणतात हिमालय कुठं घेतला. आपलं युद्ध करावं लागलं, काय करावं लागलं. तर दृष्टांत इथे घेतलेलं आहे माणसाला. मग 8ही प्रहार पाय जोडून येते. केळवली नवरी का संन्यासी जियाबरी. अजून लग्न झालेलं नाही, साखरपुडा म्हणतात ना त्याला काहीतरी असं. आणि ते मुलीला कळून चुकलं नाही का. आता आपलं बापाचं घर आपलं राहिलेलं, आता कोणाच्या घरी जावं लागेल. जो कोणी उपडसून असेल अजून लग्न झालेलं नाही, तिला केळवली असं म्हणत. मग ती जशी बापाच्या घराविषयी काय असेल का संन्यासी जियाबरी नाही का. एकदा संन्यास घेतल्यानंतर घराच्या विषयी कसा असतो तो होता असं. त्याचा नम्रता करी मृत्यूचीच ना. अजून मरण यायचंच आहे.
त्याच्या अगोदर सगळी तयारी करून राहतो. नाही तर वेळेवर सगळी धांदल उडते. काय उडते ते मरण नाही तर येणार आहे, नाहीतरी येणार आहे. मग शहाणा मनुष्य काय करतो, सर विद्यार्थी नाहीतरी परीक्षा होणार आहे, नाहीतरी मग रात्री अभ्यास करतो का? अरे मग काय करतो, अगोदरचा अभ्यास काय करतो. त्याप्रमाणे दृष्टांत दिले आणि सांगितलं, या परी जन्मेची जन्मे निवारी आणि मृत्यू मारी आपण रे. मृत्यूवर विजय मिळवतो म्हणजे मरणाचा धाक निवृत्त झालेला असतात. आपल्या ठिकाणी देहच मी आहे ही भावना असल्यामुळे, देहाच्या विषयी प्रेम असल्यामुळे देह हा केव्हा काळ घेऊन जाईल काही सांगता येत. मग आपल्या अंतःकरणात मरणाची काय असते नाही काय. म्हणजे ज्ञानी लोक असतात, मरण माझे. ते ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट सांगतात. मामासाहेब दांडेकर सांगायचे बघा. ते मला जेव्हा सोनं म्हणतं आमची शंका आहे. म्हटलं काय शंका आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कोणत्या वर्षी घेतली? 22व्या. अगदी तरुण वयामध्ये. आणि तरुण वय मजा मारण्याचं वय असते. कोणतं काय काय. अरे मग तरुण वयामध्ये एखाद्या कोणाचं आंब्याचं झाड असलं, याचं नाही कोणाचं दुसऱ्याचं, तरी शिरतो. आणि नुसतं आंब्याखाली बसलो आंबे तोडतो. मग हाताला आंबे लागते, उड्या मारतो. याला तरुणपणाच्या चेष्टा म्हणतात. मालकाने विचारलं, म्हणलं काय झाड कोणाचं आहे? माहिती नाही म्हणलं. अरे पण तुम्ही आंबे तोडतो. वा, तोडणं हे तरुणपणाचं काम आहे. दृष्टांत इथे आलेला आहे म्हणून तो सांगितला. म्हणून मरणे मृत्यू मारी. मरणाच्या अगोदरच मृत्यूवरती जय मिळवत असतं. दयाकरी ज्ञानाचे साकडे नाही साजे, दया जन्म मृत्यूचे निमारे ठरले. इतक्या सावधपणा ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असं काय करायचं, समजायचं. दयाची बरी जरा नटे कथा शरीरा आणि म्हणे आजीच्या अवस्थाला पुष्ट म्हणे तारुण्याची या भरा माझी देगा. ज्याप्रमाणे जरा म्हणजे म्हातारपण येण्याच्या अगोदरच तरुणपणामध्ये तो जाणून येतो असतो पुढे कोणता येणार आहे म्हातारपण. आजीच्या अवसरी पुष्टी आहे शरीर होईल का तरी वाळली जायची. म्हातारपणामध्ये कातडी जशी जाते राहते का, सुरकुत्या पडतात. शरीर काय पुष्टी आहे शरीरी आणि होईल का तरी वाळली जाईल. ह्याचे फळं असतात ना बाया वगैरे, वांगे म्हणा टमाट जास्त दिवस राहिले म्हणजे सुकतात ते आहे का. तो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेला आहे. वा निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हात पाय आणि मंत्री राज्याची आहे बळाजी. निदैवाचे व्यवसाय याच्यामध्ये थोडं प्रारब्ध मानावं लागत असतं. एखादं दुकान भरपूर चालतं आणि एखादं दुकान आपलं माशा मारत बसत असतं. तिथंच चालते. मग एक निर्दैवी मनुष्य कोणता, प्रारब्धामध्ये सुद्धा दैव वाढला. एकाच बाईला 5 पोरं असेल ते सर्व प्रमाणात राहतात का. कोणी गरीब होतो, कोणी नाही का श्रीमंत, कोणी म्हटलं ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे. तारुण्याची या भरा माझी देगी. फुलाची या डागा लागी प्रेम नाही, फुलाची या भोगा लागी प्रेम डागा करयाची या गुडगायचे. फुलाची या बघा, फुल असताना तरुणपणामध्ये काय तरुण्याचं कोणा फुलाच्या बागेत गेला, कुठे तो फुल तोडून नुसतंच फुल तोडतो, नाकाला लावतो का इथं खोचतो.
तर जवाहरलाल नेहरू खोसाच्या मौज असते तो एका नुसता इथं कोणतं कसा बरं फेकतो असा झेलतो. हे तरुणपणातले क्रिया असतात. साधकाला हे जास्त माहिती नाही. साधक म्हणजे का आपला साधा असतो. लोकांचं सांगितलं मला अलीकडे आता पोशाखामध्ये अनेक प्रकार निघालेले आहे. एखादा पोशाख काहीतरी पाठीवर वाघ होता, चित्र कशाचं होतं. दृष्टांत आपलं संभ्रा एक दृष्टांत. मग तो ज्या नाकाच्या द्वारा हा सुगंध घेतो ते करेयाच्या गुडघात उंट असतो का नाही ते बघा तुम्ही. असे कसे तरी आता त्याप्रमाणे कोणाची अवस्था होईल, नाकाची अवस्था होईल. करेयाच्या गुडघा, करे म्हणजे उंट, त्याचा गुडघा जसा असतो त्याप्रमाणे होईल. ओढाळाची अखुरी आणि आषाढवाती पुरी, दशा माझ्या शरीरात पावेल गा. ओढाळाची खुरी, ओढाळ गाय असते ना त्याप्रमाणे गुरवडा. आषाढवादी, आषाढमध्ये भरपूर पाऊस. आता अलीकडे फार कपात झालेली आहे. आमच्या वेळेस आम्ही पाहिलं 7-7 दिवसाची झड लागायची बा. आणि बरोबर हे तुमची कुबेरगंगा आहे ना, आता तर पावसाळ्याचं दाटते, 12 महिने वाटत नाही बा. सारखं पाणी काय आणि स्वच्छ पाणी असायचं. नदीसुद्धा इथली भागीरथी, आता भागीरथी राहिली नाही, कोणती रथी तरी कोणाच काय ते नाही पिण्यासारखं पाणी असायचं. पाणी आहे शुद्ध मोठ्यासारखं. आणि सगळे लोक स्नान कुठकुडायचे. जोग महाराज सुद्धा तिथे स्नान काय, मारुती बुवा वगैरे सगळी वारकरी शिक्षण संस्थेतली मंडळी कुठं स्नान करायची. हे समजा आता नाही इथं आला. आषाढवाद म्हणजे आषाढवाद महिन्यामध्ये बरोबर मध्ये काय होतं असं, गुरं जे असतात ना, सारखा पावसातला झड लागली म्हणजे गुरं कुठे चरण्याकरता त्यावेळेला ते खाली बसत असतात. काय बा मग त्या गुराकडनं उठणं होत नाही बघा. असं हात देऊन काय करावं लागतं, उठावं लागत असायचं. आणि तैशी दशा माझ्या शिरी पावेल का, त्याप्रमाणे. आणि मुखाची कशी अवस्था होईल त्याचं हे वर्णन आहे. पद्म एका इंद्रियाचं वर्णन आहे. हे झालं डोक्याचं वर्णन. आता पुढे पद्मदळे शिसाळे भांडताती होतील पटबळे भिकले. आता आमचे डोळे कमळाच्या पाकळीशी काय करतात, स्पर्धा करतात डोळ्याजवळ. पुढे ते कसे होतील इथं भांडतात. तिचे डोळे स्पर्धा करतात आणि ते होतील पटबळे पिकली जायची. म्हणून डोळे राहतील. पडवळ असते नाही, पडवळ फळ असते बघा, आणि पिकलं म्हणजे असं मऊ होतं. त्याप्रमाणे डोळ्याची अवस्था होईल. इथं ज्ञानेश्वराने एक इंद्रियाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढे आणखी भवईची पडळी, ओतमताची शिणसाळे आणि उरकुची डळे आसुवाचे. भवई आपल्याला डोळ्याच्या वर आज भाग असलेला भवई असं म्हणणार. ओतमताची खाली ती मास काय होईल, लोंबेल बघा. आणि कुशीले उरकुची डळे, डोळ्यातून सारखं हे जर पाणी यायला लागलं त्याच्याने अति पाणी आलं म्हणजे त्वचा जी असते, मास असते, त्याचं काळं पडतं म्हणा किंवा कुसते. ते कूर कुजी आले जळे आसवाचे, डोळ्यामधून निघणारे जे आसवे आहे त्याच्यामुळे ते मास कुईल.
एकेकाळी मिळतं हे चालतं येतं वर्ण ते म्हणा भराभर आता संपवायला लागलेलं आहे बघा. चांगला विचार करू सांगू नाही का, आणखी राहिलेला विचार कधी सांगू. 61चा आकडा चांगला आहे म्हणून सांगितलं.